आज बनवलेली आहे मस्त अशी झणझणीत शेपूची भाजी मुगाची डाळ टाकून। तर चला, त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा, व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा। तर चला रेसिपीला स्टार्ट करत आहोत। मस्त गरमागरम भाकरी ज्वारीची आणि शेपूची भाजी झणझणीत अशी हिरव्या मिरचीतली। तर आजचा बेत आहे हा सकाळचा। छान अशी हिरवी मिरची टाकून भाजी बनवलेली आहे बघा। गरमागरम भाजी आणि अशी भाकरीवरती घेऊन खायची वेगळीच टेस्ट असते। छान असेल सोबत कांदा, एक नंबर। चला मग तुम्ही पण रेसिपी स्टार्ट करा। त्यासाठी घेतलेली आहे शेपूची भाजी, निवडून स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे आणि ही मुगाची डाळ आधीच अर्धा तास भिजत टाकली होती। एक चमचा मोहरी घेतलेली आहे। डाळ पण छान भिजली आहे। खलबत्त्यामध्ये वाटलेली आहे हिरवी मिरची आणि लसूण, 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि 4 हिरवी मिरची। तर मस्त असं हिरव्या मिरचीतली आज आपल्याला शेपूची भाजी बनवायची आहे। आणि हिरव्या भाज्या हिरव्या मिरचीतल्याच छान लागतात खायला, टेस्टी। लाल मिरची नाही। तर जोवर आहे आपल्याकडे हिरव्या भाज्या तोवर हिरवीच मिरची वापरायची, हिरव्या मिरचीतली खूप छान लागते। तर चला, आता गॅसवर ठेवलेली आहे कढई। मस्त कढईतलं तेल तापलेलं आहे, तर त्यात टाकलेली आहे आपण 1 चमचा मोहरी। मोहरी छान फुटली की त्यात टाकायचं आहे लसूण, वाटलेला हिरवी मिरची, ते पण थोडासा तळायचं, छान असं तळून घ्यायचं त्याचं कच्चेपण जाईपर्यंत। नंतर टाकायचं आहे आपल्याला त्यामध्ये शेपूची भाजी। काहीच नाही, एकदम कमी साहित्यात होणारी आहे। तर बघू शकता शेपूची भाजी टाकलेली आहे। आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मीठ टाकून छान अशी भाजी हलवून घ्यायची आहे तेलामध्ये। मस्त असा लसणाचा आणि हिरवी मिरचीचा सुगंध सुटलेला आहे। छान परतून झालेला आहे। तर आता त्यात टाकलेली आहे मुगाची डाळ। डाळ टाकून मस्त हलवून घ्यायची आहे भाजी पूर्ण। हलवून झालेलं आहे। आता टाकायचं आपल्याला शिजायपुरतं पाणी, आपली भाजी आणि डाळ शिजायपुरतं थोडंसं पाणी टाकलेलं आहे। आता मस्त शिजू द्यायची भाजी। आता एकीकडे भाजी शिजते तोवर माझ्या भाकरी पण बनवून झालेल्या आहेत। गरमागरम ज्वारीची भाकरी आणि भाजी दुपारच्या जेवणात बनवलेला आहे। इकडे भाजी पण शिजलेली आहे। तर चला आपण घेऊ शिजलेली आहे भाजी टाकून भाकरीवर। मस्त अशी गरमागरम ज्वारीची भाकरी आणि शेपूची भाजी। चला तर मग हा माझा व्हिडिओ संपूर्ण पहा। रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा। एक लाईक करा, सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा, नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येते। तर चला, मस्त रहा आणि स्वस्त रहा आणि छान छान अशाच रेसिपी घरी बनवून खा। पुन्हा भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये।